नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत देशपांडे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये इयत्ता 9वी व 10वी साठी जे सुधारित मूल्यमापन योजना आखलेली होती त्यानुसार या दोन्ही वर्गांसाठी प्रत्येक विषयासाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा व कृतीपत्रिकेचे स्वरूप दिलेले होते। तर त्यानुसारच आज आपण इयत्ता 9वी व 10वी साठी गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन्ही विषयांसाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा व याच विषयाचा कृतीपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारे आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर या प्रकारे आपण कृतीपत्रिकेचे स्वरूप तसेच प्रश्नपत्रिकेचा आराखडा पूर्णपणे जर आपण समजावून घेतला तर या गणित विषयामध्ये आपण बोर्ड परीक्षेमध्ये अधिक गुण मिळवू शकतो। तर या अगोदर आपण इयत्ता 9वी व 10वी साठी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 या विषयांसाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा तसेच इयत्ता 10वी साठी कृतीपत्रिकेचे स्वरूप व पाठनिहाय गुण विभागणी तर या विषयांची माहिती आपण व्हिडिओ मार्फत घेतलेली होती। या दोन्ही व्हिडिओचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पाहून घ्या। तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इयत्ता 9वी व 10वी साठी गणित भाग 1 व भाग 2 या विषयासाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा। तर सर्वात अगोदर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे, समजून घेणे आवश्यक आहे। तर यामध्ये पहिली सूचना आहे की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। तर या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 9वी व 10वी साठी आपल्याला एकूण 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर हे 5ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आवश्यक आहेत। त्यानंतर दुसरी सूचना दिलेली आहे की गणकयंत्राचा वापर आपल्याला परीक्षेदरम्यान करता येणार नाही। केवळ गणकयंत्रच नाही तर गणितीय आकडेमोड करणारे जे काही उपकरणे आहेत, उदाहरणार्थ मोबाईल असतील, तर या साधनांचा वापर आपल्याला परीक्षेदरम्यान करता येणार नाही। त्यानंतर प्रश्नाच्या उजवीकडे दिलेली जी संख्या आहेत हे त्या प्रश्नाचे गुण दर्शवत असतील। त्याचबरोबर प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायास ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। म्हणजेच प्रत्येक बहुपर्यायी जो प्रश्न आहे, उदाहरणार्थ पहिला प्रश्न असेल तर या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत, विशेषतः प्रश्न पहिल्या ए मध्ये। तर या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना आपण प्रथम प्रयत्नामध्येच उत्तर लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर जर आपण सुधारून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला व ते उत्तर जरी योग्य असेल तर अशा प्रयत्नास आपल्याला गुण मिळणार नाहीत। त्यानंतर बहुपर्यायी प्रश्नाची उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर केवळ अचूक पर्यायाचे वर्णाक्षर लिहिणे आवश्यक आहे। तर या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। त्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेत असताना एकूण या ठिकाणी प्रश्न क्रमांक, त्या प्रश्नासाठी विचारले जाणारे गुण व विकल्पासह गुण याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत। प्रश्न पहिला ए हा बहुपर्यायी प्रकारचा प्रश्न असेल व या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एक गुणांचे 4 बहुपर्यायी उपप्रश्न विचारले जातील व प्रत्येक उपप्रश्न क्रमांकासमोर अचूक पर्यायाचे कंसातील वर्णाक्षर लिहायचे आहे। म्हणजे या ठिकाणी केवळ आपल्याला पर्याय क्रमांक लिहायचा आहे। प्रश्न पहिल्या ए मध्ये विचारलेले 4ही उपप्रश्न सोडवणे आपल्यासाठी अनिवार्य असेल। या प्रश्नामध्ये उदाहरण सोडवण्याची रीत अपेक्षित नाही, केवळ आपल्याला योग्य उत्तर लिहिणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ए मध्ये आपल्याला एकूण 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील व विकल्पासह देखील 4च असतील। त्यानंतर प्रश्न पहिला बी यामध्ये पुढील उपप्रश्न सोडवा म्हणून आपल्याला प्रश्न विचारले जातील। तर या प्रश्न प्रकारात 1 गुणांचे 4 उपप्रश्न विचारले जातील। दिलेले 4ही उपप्रश्न सोडवणे आपल्याला अनिवार्य आहे। या प्रश्नाला एकूण 4 गुण असतील व विकल्पासह देखील 4च गुण असतील। तर हा झाला प्रश्न पहिला पूर्णपणे, ज्यामध्ये अ आणि ब किंवा ए व बी या प्रकारचे उपप्रश्न विचारले जातील।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, तर या प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील आपल्याला ए व बी या प्रकारचे उपप्रश्न असतील। तर या प्रश्न क्रमांक 2A मध्ये आपल्याला विचारलं जाईल की पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करावयाच्या आहेत व या प्रश्न प्रकारामध्ये 2 गुणांच्या 3 कृती आपल्याला विचारले जातील, त्यापैकी कोणत्याही 2 कृतींची उत्तरे आपल्याला लिहावायची आहेत। यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कृती विचारले जाऊ शकतील, जसं की रिकाम्या चौकटी भरा, त्याचबरोबर दिलेल्या सारणी पूर्ण करा, तसेच आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 2A मध्ये विचारले जातील। तर यासाठी 4 गुण असतील व विकल्पासह 6 गुण असतील। त्यानंतर प्रश्न दुसरा B, तर याही मध्ये आपल्याला कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे असतील व यामध्ये 2 गुणांचे एकूण 5 उपप्रश्न विचारले जातील व त्यापैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत। या ठिकाणी उत्तरे लिहिताना आपल्याला रीत लिहिणे आवश्यक असेलच व हा प्रश्न आपल्याला एकूण 8 गुणांसाठी विचारलेला असेल व विकल्पासह गुण असतील 10। त्यानंतर पुढील प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक 3, तर या प्रश्न क्रमांक 3 मध्ये देखील ए व बी या प्रकारचे प्रश्न असतील। तर यामध्ये पुढीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा असं आपल्याला विचारलं जाईल प्रश्न क्रमांक 3A मध्ये। तर या ठिकाणी या प्रश्न प्रकारात 3 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील, त्यापैकी आपल्याला केवळ एका कृतीची उत्तरे लिहायची आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या कृती आपल्याला विचारले जाऊ शकतील। उदाहरणार्थ रिकाम्या चौकटी पूर्ण करणे, दिलेल्या सारणी पूर्ण करावायची असतील किंवा आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहावायची असतील। तर या प्रश्नासाठी विकल्पासह गुण असतील 6। त्यानंतर पुढील प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 3B, तर यामध्ये आपल्याला पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतील व या प्रश्न प्रकारामध्ये 3 गुणांचे 4 उपप्रश्न विचारले जातील व त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि या ठिकाणी उत्तरे लिहित असताना आपल्याला रीत लिहिणे आवश्यक आहेच व या ठिकाणी आपल्याला गुण मिळतील 6 व विकल्पासह गुण असतील या प्रश्न क्रमांक 3B मध्ये 12। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये असू द्या की प्रश्न क्रमांक 3B यामध्ये गणित भाग 2 मधील उपप्रश्नामध्ये किमान एका प्रमेयाचे विधान देऊन सिद्धता लिहा असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजेच गणित भाग 2 भूमिती यामध्ये आपल्याला जे प्रमेय विचारलेले असतील प्रमेयापैकी किमान एक प्रमेय आपल्याला प्रश्न क्रमांक 3B मध्ये विचारला जाईल, याची आपण विशेषतः नोंद घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अधिक गुण मिळवता येतीलच। तर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4, तर यामध्ये पुढीलपैकी आपल्याला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतील। तर या प्रश्न 4 मध्ये आपल्याला एकूण 4 गुणांचे 3 उपप्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न आपण सोडवणे आवश्यक आहे। हे उपप्रश्न अभ्यासक्रमावरच आधारित असतील, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील असतील। तसेच या उपप्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी अधिक जास्त असेल। त्याचबरोबर हे उपप्रश्न सोडवताना रीत लिहिणे आवश्यक आहे। म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 मधील उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित आहेत, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे व आव्हानात्मक प्रश्न असतील। तर या प्रश्न क्रमांक 4 चे गुण असतील 8 व विकल्पासह गुण असतील 12। त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा, शेवटचा प्रश्न असेल हा। तर पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न 5व्या मध्ये प्रश्न येऊ शकतो आणि यामध्ये लक्षामध्ये असू द्या की या प्रश्न प्रकारामध्ये 3 गुणांचे एकूण 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी आपल्याला केवळ एक उपप्रश्न सोडवायचा असतो आणि हे उपप्रश्न देखील पाठ्यपुस्तकाबाहेरील असतील, परंतु अभ्यासक्रमावर आधारितच असतील। हे उपप्रश्न मुक्तोत्तरी स्वरूपाचे असतील, तसेच हे उपप्रश्न विचार प्रवर्तक असू शकतील। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना किती प्रमाणात आत्मसात केली आहे याचे आकलन आपल्याला प्रश्न 5 मार्फत करून घेण्यात येईल। म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 मधील हे जे उपप्रश्न आहेत हे उपप्रश्न सृजनात्मक असतील, जसे की या प्रश्न प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना आपलं स्वमत मांडण्याची संधी दिली जाईल। त्याचबरोबर दिलेल्या माहितीवरून विद्यार्थ्यांना आकृती काढा अशा प्रकारचा प्रश्न येईल।
त्याचबरोबर अपूर्ण रचना किंवा अपूर्ण फ्लो चार्ट दिलेला असेल तो विद्यार्थ्यांना पूर्ण करावायचा आहे। तसेच दिलेली माहिती किंवा प्रसंगावरून विद्यार्थ्यांना उदाहरण देखील तयार करायचं असेल। त्याचबरोबर हे प्रश्न मुक्तोत्तरी स्वरूपाचे असतील। यामध्ये अंदाज व निकटीकरण यावर आधारित प्रश्न असतील। त्याचबरोबर उतारा देऊन त्यावरील गणितीय माहितीवरील प्रश्न या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्न 5व्यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर या प्रश्न 5वा जो आहे हा 3 गुणांचा असेल व विकल्पासह याची गुण असतील 6। तर या ठिकाणी ही जी पूर्ण प्रश्नपत्रिका आहे गणित भाग 1 साठी व भाग 2 साठी त्याची ही संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आराखडा इयत्ता 9वी साठी व इयत्ता 10वी साठी अगदी समान असेल। तसेच या पूर्ण प्रश्नांमध्ये प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी केलेली आहे। ते म्हणजे 40% प्रश्न सोपे असतील, 40% प्रश्न हे मध्यम असतील व 20% प्रश्न हे कठीण असतील। तर अशा प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार करून या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये प्रश्न समाविष्ट केलेले असतील। 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल भाग 1 साठी व गणित भाग 2 साठी व विकल्पासह असतील 60 गुण। त्यानंतर हे संपूर्ण प्रश्न प्रकार मी या टेबलमध्ये मांडलेले आहेत जेणेकरून आपल्याला हे उपयुक्त पडेल। हे या प्रकारे प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व 5वा या ठिकाणी एकूण गुण 40 आहेत व विकल्पासह गुण 60 आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण कृतीपत्रिका व प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व त्याचा आराखडा समजावून घेऊन आपण येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये अधिक गुण मिळवूया व अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।